नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन करतो आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बालसंस्कार आणि युवा प्रबोधन या विषयाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पण सखोली सारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती आपण माहिती घेत असतो मित्रांनो. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालसंस्कार, विद्यार्थ्यांची आचारसंहिता किंवा नियमावली याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, या मुलांना योग्य संस्कार ही काळाची गरज आहे. म्हणून काही नियमावली त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. आपल्या घरातील जी मुलं आहेत त्या मुलांनी संध्याकाळी किंवा रात्री हे लवकर झोपलं गेलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलंही गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो तर झोपेतून उठल्यानंतर सकाळी भूमी प्रार्थना व करदर्शन नियमित आपण केले गेलं पाहिजे. त्यानंतर आईवडिलांचं रोज दर्शन व चरण तीर्थ घेतलं गेलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर 5 ते 7 तुळशीची पाने आपण खावी. त्यानंतर एक ग्लासभर पाणी आपण पिले गेलं पाहिजे. आपल्याकडे ठरवून दिलेले जे काही नियम आहेत ह्या नियमांचं पालन आपण एकच दिवस करून चालणार नाही, तर नियमितपणे याचं पालन आपण केलं गेलं पाहिजे. बालसंस्कारामध्ये किंवा जे काही व्यायाम आपल्याला येत असतील ते व्यायाम आपण घरी नियमित केले गेलं पाहिजे. त्याचबरोबर आई असेल, वडील असेल, मोठे भाऊ असेल, गुरुजन वर्ग असेल, यांना मान आपण दिले गेला पाहिजे. त्यांचा कधीही आपण अपमान करू नये. थोर मोठ्यांचा आदर आपण करावा. आपल्याहून वय, विद्या, अधिकार यांनी श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींच्या आसनावर आपण बसू नये. म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल, आपल्याला विद्या देणारे असेल, एखादा अधिकारी वर्ग असेल, यांच्या आसनावरती आपण बसता कामा नये. त्याचबरोबर जेवताना आपण मांडी घालून सावकाशपणे त्या ठिकाणी जेवलं गेलं पाहिजे. आणि रस्त्यावरचे उघड्यावरचे पदार्थ आपण सेवन करणं हे टाळावं. त्याच्यामुळे विविध प्रकारच्या आजार आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून आपण ही काळजी घेतलेली बरी. रोज आपण आहार घेत असताना जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे यांचा आहारामध्ये आपण समावेश केला गेला पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण संध्याकाळी किंवा दिवसा कधीही आपण जेव्हा अभ्यास करतो तर अभ्यास करत असताना एकतर आपलं पूर्वेकडे तोंड असलं गेलं पाहिजे, नाहीतर उत्तरेकडे तोंड करून आपण अभ्यास त्या ठिकाणी करावा. या दिशेला तोंड केल्यामुळे आपल्या मनाला एक शांती मिळते आणि आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासाकडे एक लक्ष आपलं केंद्रित होत असतं. विद्यार्थ्यांनी चहा पिऊ नये. त्याचबरोबर बेकरीचे जे काही पदार्थ असतील त्याचं सेवन करू नये. चॉकलेटसुद्धा आपण जर खाल्लं तर त्याचाही परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या दातांवरती होतो. म्हणून आपण शुद्ध शाकाहार जेवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ऋतुमानाप्रमाणे आहार घेणं गरजेचं आहे. आपल्याला 3 ऋतू आहेत, एक हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. ज्यावेळेस हिवाळा ऋतू चालू असेल त्यावेळेस दूध, तूप, गूळ, चणा, बाजरी इत्यादी आपण घेतले गेलं पाहिजे. ज्यावेळेस उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये ताकाचं सेवन, दही, केळी, आंबा, ज्वारी आणि नाचणी ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपण सेवन केले गेलं पाहिजे. त्याचबरोबर पावसाळा सुरू झाला तर पावसाळ्यामध्ये
हलके अन्न आपण खाल्लं गेलं पाहिजे. आहारात साबुदाणा, मैदा ह्या गोष्टी नसाव्यात, कारण ह्या गोष्टी पचण्यासाठी जास्त कालावधी लागतो आणि पचन त्याचं होत नाही. फास्ट फूड व कोल्ड्रिंक पिणं आपण टाळलं गेलं पाहिजे. जी काही आपले सौंदर्य प्रसाधने आहेत, ही सौंदर्य प्रसाधनेचा सुद्धा आपण अतिवापर त्या ठिकाणी करू नये. वेळप्रसंगी आपण त्याचा वापर करू शकता, पण अति जर वापर आपण त्याचा केला तर त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती आपल्याला होताना दिसत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जास्त वेळ टी व्ही किंवा मोबाईल बघू नये. ज्यावेळेस आपण टी व्ही आणि मोबाईल बघत असाल तर त्याच्या माध्यमातून संस्कार किंवा ज्ञानवर्धक ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी बघण्यासाठी हरकत नाही. पण ज्यावेळेस टी व्ही आणि मोबाईल आपण बघत असतात तर संस्कारित गोष्टी ज्या असतील त्या आपण बघण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे एक आदर्श आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असतो. त्याचबरोबर बालसंस्कार वर्गामध्ये शिकवल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टीचं आचरण आपण केलं गेलं पाहिजे. जे काही उपक्रम काही सांगितले जातात त्या उपक्रमाचे नियमितपणे आपण उजळणी केली गेली पाहिजे. आणि दैनंदिन जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या योग्य वेळेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मित्रांनो, बालसंस्कार उपक्रमासोबतच आपल्या शाळेतील जो काही होमवर्क असेल, जो काही अभ्यास असेल तो नियमित आणि प्रामाणिकपणे आपण केले गेले पाहिजे. शिकवलेल्या उपक्रमाची माहिती वेळोवेळी आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना आपण दाखवलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपलाही मुलगा एक चांगल्या प्रकारचं शिक्षण, एक चांगल्या प्रकारचं गोष्टी या ठिकाणी आचरण करतो असं त्यांच्याही लक्षात येईल आणि त्यांचं मन हे आनंदी राहील. मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सुखाने, समाधानाने, समृद्धीने आणि भरभराटी करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी आपण नियमितपणे आणि पद्धतशीरपणे जर आपण त्या गोष्टी जर आचरणात आणल्या तर नक्कीच याचा बदल आपल्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. आपला तर बदल होतोच, पण आपल्यामुळे आपला कुटुंब आणि आपले समाजातील काही माणसं आहेत हेही आनंदी राहतात. म्हणून या सर्वांना आपल्याला आनंदी कसं करता येईल, आपलं जीवन सुखमय कसं करता येईल, यासाठी ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये जे काही नियम आपल्याला लादून दिलेले आहेत ह्या नियमांचं योग्य पद्धतीने आपण पालन जर केलं तर नक्कीच एक सुंदर अशा प्रकारची मूर्ती आपली तयार होत आहे. मित्रांनो, माहिती आहे आपल्याला की दगडापासून मूर्तीचं रूपांतर होत असतं. मूर्तिकार हा काय करतो की दगडामध्ये नको असलेला जो भाग आहे तो काढून टाकतो आणि काढून टाकल्यानंतर एक सुंदर अशा प्रकारची मूर्ती त्या दगडाच्या माध्यमातून निर्माण होत असते. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे मित्रांनो. आपल्या जीवनातील काही दुर्गुण आहेत, जे वाईट गुण आहेत, हे वाईट गुण आपण कमी करायला पाहिजे. चांगल्या गुणांचं विचार, सात्विक गोष्टी जर आपण या ठिकाणी घेत असाल तर नक्कीच आपलं जीवन हे निरोगी आणि सुव्यवस्थित राहत आहे आणि त्याच्यामुळे मनाला प्रसन्नता मिळते आणि आपलं आचरण आपण व्यवस्थित करतो. झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. याच ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.